असणारे घनदौलत सुटावे समोरच्या पोटाने सांगू सारखं ऐकलं असेल तर ठीक नाहीतर त्याच्यावर चक्रावरती पाय नेऊन असणाऱ्या घनदौलत लुटून घ्यावे हेच माझं निश्चित कर्तव्य हो पण मला पाहून ही लोक का घाबरतात ही कोणी माणूस आहे हो मी सुद्धा तुमच्याप्रमाणे एक माणूसच आहे पण दरोडेखोर का झालो कशा करता झालो कारण हा समाज या समाजानं केलं त्या माझ्या बाबतीत कारस्थान आणि त्याच कारणाने हा मानसिक दरोडेखोर जन्माला आला काय म्हणलं असेल तर आम्ही दोन भावंड मी आणि माझी वगैरे सुखाने आमच्या कुटुंबामध्ये राहत होतो माझी भगिनी एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी कामाला यायची मी अरण्यामध्ये लाकडं पडून आम्ही दोन जीवांचा उदरनिर्वाह करत होतो पण कोण जाणे कोणास ठाऊ त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी असणारा त्याचा तो पुत्र त्या पुत्राची नजर माझ्या भगिनीवरती पडली साधला तो डाव त्या श्रीमंताच्या काय केलं एक दिवस माझी भगिनी रडत रडत घाबरत मी विचारलं सांग ताई काय असं घडलं की जेणेकरून तुझ्या नेत्रात वस्तू बाहेर पडताय माझी भगिनी मला काही सांगत नाही काहीतरी नक्कीच बघायला आणि प्रकार घडलाय रश्य विचारले सांग ताई मी तुझ्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करतो तुझी मला काही एक सर्वच्या प्रमाणे तू दिसते तशी मला दिसत नाहीये सांग ताई त्या व्यक्तीचं नाव त्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने माझ्या पुत्राला हात लावला क्षणार्धात तर बळाची आग मस्तकाला लावली काय करावं हे सुचत नव्हतं ही लोक होती ती श्रीमंत आम्ही होतो तरी सुद्धा त्या समाजापुढे माझ्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराची यातना केली त्या समाजाला सांगितलं या माझ्या भगिनीला न्याय मिळवून देण्याचं कार्य तुम्ही करा पण त्या समाजाने शेवटी माझ्या बहिणीची चूक काढली त्या बहिणीची चूक काढली हे मला त्या क्षणी आम्ही घरी पडलो थोड्या वेळासाठी मी बाहेर गेलो माझ्या बहिणीने केला तो जर आम्ही माझ्या भगिनीला न्याय मिळवून दिला नसेल तर या विश्वास मला भोगण्याचा काही अधिकार नाही म्हणून एक दिवस त्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाच्या मार्गात आडवा येऊन बसलो लपवून बसलो रोजचं नित्याचं कर्तव्य त्याचं पाहत होतो केव्हा जातो कधी जातो या सगळ्या पुन्हा मी माझ्या पुत्रासमोर भरून घेतल्या आणि एक दिवस साजरा तो डाव ती व्यक्ती माझ्या नजरेसमोर जात असता क्षणार्धात असलेली पुन्हा त्याच्या आवाजमध्ये शेवटी
माझ्या हातून दिला तो पोटा पाण्याचा प्रश्न काय करणार त्या क्षणी त्या समाजाला वाटणारी आणि पकडला तो अरण्यात गेलो खरा उदरनिर्वाह करायचा कसा कोण काम देणार नाही आणि जर का काम भेटलं नसेल तर ही पोटाची खळगी कशा करता बनवली हा एकच प्रश्न माझ्या समोर आहे. त्याच वेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोरून जाताना दिसली. त्या व्यक्तीच्या हातापाया पडलो की बाबा रे 4 दिवस झाले अन्नाचा कण माझ्या पोटी गेला नाही. काहीतरी म्हणून काय लागेल काहीतरी म्हणून काय लागेल पण नाही. या सुद्धा व्यक्तीला माझी दया येईल. मला तिसरा पुढे निघून गेली. क्षणार्धात एक निश्चय मनी गेला. त्या व्यक्तीच्या मागे मागे जाऊन असलेला शस्त्र त्याच्या मस्तकी सोडला. त्याच्याकडे असणारे धनदौलत लुटले. बाजाराच्या ठिकाणी जाऊन निघून पोटाचा उदरनिर्वाह मानसिंग दरोडेखोर करतो आणि 10 दिनापासून हा फाशी दरोडेखोर आला. पण आजच्या दिवशी पैसे एक सारखा मार्गानं मार्गक्रमण करतोय करा पण एकही व्यक्ती माझ्या नजरेसमोर येत नाही. असंच करा. या अरण्याचा त्याग करावा. या समोर दिसणाऱ्या रामाच्या बळी जाऊ लपून बसावं आणि जर आणि माझ्या मनाला असं वाटतं ना की
तर हे गर्भमधून स्वर कुठून बरे काय म्हणावं समजलं या आम्र वृक्षाच्या डाळीवरती ती बसलेली डोक्या रंगा काळा पण स्वर मात्र पुस्तकाली अगं एक डोके तू तिथंच थांबा मी तुझ्याप्रमाणे गाण्याचा प्रयत्न करतो तुझा एवढं नाही पण नक्कीच स्वरात सुरक्षितून गाण्याचा प्रयत्न करेन हा आनंद गगनात मावेनाचा झालाय गगनात माव किती आनंदी आनंद माझ्या मनी राहला किती आनंदी आनंद माझ्या मनी राहला मन मयूर पिसारा फुलवणी नाचला मन मयूर पिसारा फुलवणी नाचला मन मयूर पिसारा फुलवणी नाचला किती आनंदी आनंद माझ्या मनी राहला आनंदी आनंद माझ्या मनी राहला झाले पण साऱ्या मैत्रिणी गेल्या तरी मनाचा निर्गुण झाला नाही. पण अवे बापरे, महत्वाचं सांगायचं राहिलंच गेलं. अगे सगळ्यांना तुम्हाला
या मृत्यूचा उदय स्वयंवर आहे आणि या स्वयंवरासाठी तुम्ही साऱ्यापणे लवकरात लवकर उपस्थित राहा हीच गोष्ट तुम्हाला कळविण्यासाठी मी इथं आले होते. पण शंभर या निसर्गाचं सौंदर्य पाहताक्षणी सारे प्राण विस्फोरण गेले. म्हणून तुम्हाला आता सांगते लवकरात लवकर या. मी निघाले, तुम्ही लवकर या. जरा दुरूनच बोला. भीती वाटते तुमची. अजून दूर बोलू. अहो बाबा, तुम्हाला दूर म्हटल्यानंतर कळतं की नाही? हो हे दूर. याला दूर म्हणत नाही, तर याला जवळ म्हणतात. जवळ म्हणतात. ये का? जवळ ये. का ये. सांगा, मला सांगा. मी माझ्या मार्गावर जात असतेवेळी तुम्ही मार्गात मला मिळाला. मला सांगा हो, काय ते नाव काय आपलं? माझं नाव मानसिंग दरोडे म्हणतात. मानसिंग दरोडे. पण ते माझं असं मला सांग, माझं नाव विचारलं. हो, तुझं नाव काय? माझं नाव मृदुला. ऋतूला. हो. वा, आवडलं. काय? तुझं नाव माझं नाव आणि तू सुद्धा. अहो, आपल्या एकमेकांची ओळख आहे. मी माझ्या मार्गाने निघाले. थांबण्याचं प्रयत्न. एवढी घाई कसली? घाई आहे, मला जायचंय. माहिती आहे मला, सगळं काही या कानाने ऐकलंय. काय? हो. काय ऐकलं तुम्ही? उदय तुझा स्वयंवर आहे. हा, मग हे तुम्ही ऐकलात ना? मग त्याची तयारी करण्यासाठी लवकरात लवकर मी निघाले. अगं तयारी करण्यासाठी जाऊच नको. म्हणजे स्वयंवर आहे ना? हो. ते या अरण्याच्या ठिकाणी आपण जाऊ. काय? हो. या अरण्याच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याचा बाबा माझ्या ध्यानी आला नाही. अगं तुझं स्वयंवर जमलंय ना? हो. बाबाने तुझ्या लग्नाला उभी केली आहे ना? मग माझ्या बोलण्याचा धडा तुझ्या घरी गेला ना? विचारलं तुम्हाला. अगं येडीची गोळी तू. काय झालं? मला सर्व काही नाही. सगळं नेत आहे ना? मग काय? जे स्वयंवर तू तिथे करणार आहेस ना, ते स्वयंवर न करता या क्षणी माझ्याशी लग्न कर. अहो, जरा हा तुमचा जरा चेहरा आहे ना, तो जरा स्वतःहून तरी पहा केव्हा तरी. माझा अगं माझ्यासारखा देखना बाळ करून तुला या कुठेही भेटणार नाही. नाही, दिसणारच नाही. हे मला ज्ञात आहे. पण कळकळीची विनंती करते. कोणाला? तुम्हाला. अजिबात नको. हात जोडते. मला विनंती करूच नको. माझा मार्ग सोडा, मला माझ्या मार्गावर. ज्याचा त्याचा मार्ग मी रोखतोय ना, त्याच्याकडे असणारे धनदौलत लुटतो, त्याला तिथेच मारतो आणि तुम्हाला धन हवं असेल तर मी तुम्हाला दे. अजिबात नको. काय? अगं तू झाल्यावरती हे धन सगळं माझं समज.
तर या विश्वाच्या पाठीवर चालून चढला असता. पण ज्याचं मन असे ज्या ठाई तो चालतही आपल्याला नाट्यरसिको विकास सोय यांनी आमच्या नारदाची भूमिका करणारे गुरु तांबे यांच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचे पात्र केले. त्यांचे तुमचे आभार मानून गणनाला बनवले. या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार करतो. त्याचप्रमाणे वसंत घाटगे मालवण यांनी माझ्याही कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचे पात्र शिवले. त्यांचे तुमचे आभार मानतो. श्रीदेवी भगवती दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार करतो. नाट्यरसिका कैलासवासी परशुराम घुबड यांच्या स्मरणार्थ श्रीमान सर्वांत घुबड यांनी माझ्या श्री भगवती दशावतार नाट्यमंडळ डोंबिवली या मंडळाला हे 500 रुपयाचं बहुमान बक्षीस दिलं. कैलासवासी परशुराम घुबड यांच्या चिरशांती राहून अशी गणनाच्या गौरव किंवा प्रेक्षकांच्या संगीत संचालन नाट्यरसिको किरण सोलंकी त्याचप्रमाणे आनंद पराडे या दोन्ही सत्रासाने आमचे नारदाची भूमिका करणारे गुरु तांबे यांच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचे पात्र दिले. त्यांचे तुमचे आभार मानून गणनाला बंद करून या पारितोषिकाचा स्वीकार करतात. त्याचप्रमाणे श्रीमान मनोज वानकर यांनी देखील माझ्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे बहुमान बक्षीस दिले. श्रीमान मनोज वानकर यांच्या श्री भगवती दशावतार नाट्यमंडळ डोंबिवली या मंडळासाठी संगीत संचालन नाट्यरसिको मोहन मेत्री यांच्या स्मरणार्थ मनोज वाकर यांनी आमच्या दरोडेखोराची भूमिका करणारे गुरुदुरी यांच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचे पात्र दिले. त्यांचे तुमचे आभार मानून गणनाला बनवले. पारितोषिकाचा स्वीकार करतो. नमस्कार करते. बरं झालं तुम्ही वेळेवरती धावून आलात आणि संकटातून मुक्तता केला. हे पहा माणुसकीचा धर्म आहे. माणसाला तारायचं बरं मारायचं आणि मग तर माणुसकीचा धर्म जोपासण्यासाठी ज्या तेवढे खरं माणुसकीला मोठ्यामध्ये देण्याचं कार्य केलं आहे तीच माणुसकी त्या विश्वाच्या पातळीवर सदैव राखण्यासाठी मी पण मला सांगा हो आपलं नाव काय म्हणाला? माझं नाव संतोष.